आपण पाहत आहात निपाणी न्यूज, चौफेर घडामोडी। गटारीत वृद्ध पडल्यानंतरच पालिकेला जाग, उघड्या गटारीवर फरशी टाकली। महिनाभरापासून धोकादायक स्थिती, नागरिकांच्या तक्रारीकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप। मारुती मंदिराजवळील उघड्या गटारीत वृद्ध पडल्याची घटना घडल्यानंतर निपाणी नगरपालिकेला जाग आल्याचे चित्र पाहायला मिळालं। गेल्या अनेक दिवसापासून गटारीचा उघडा भाग धोकादायक स्थितीत असतानाही नागरिकांच्या तक्रारीकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचा आरोप होत आहे। वृद्ध गटारीत पडल्यानंतर गुरुवारी संबंधित ठिकाणी फरशी टाकून उघडा भाग बंद करण्यात आला। गेल्या महिन्याभरापासून सदर गटार पूर्णपणे भरले होते, त्यामुळे गटार नेमके कुठे आहे आणि रस्ता कुठे आहे हे लक्षात येत नव्हतं। यामुळे अनेक नागरिक घाण पाण्यात पडता पडता बचावले होते। या धोकादायक परिस्थितीची दखल घेत माजी नगरसेवक संजय चव्हाण यांनी गटारीच्या उघड्या भागावर झाकण बसवून गटार स्वच्छ करण्याची मागणी केली होती। गटारीतील सांडपाणी वाहत वाहत थेट नगरपालिकेच्या दारापर्यंत पोहोचले होते। दुर्गंधी आणि अस्वच्छतेमुळे परिसरातील नागरिक त्रस्त होते। मात्र वारंवार निदर्शनास आणून देऊनही या समस्येकडे गांभीर्याने पाहिलं गेलं नसल्याचं नागरिकांचं म्हणणं आहे। बुधवारी सायंकाळी एक वृद्ध व्यक्ती या उघड्या गटारीत पडली। सुदैवाने या घटनेत किरकोळ दुखापत झाली, मात्र गटारीच्या दुर्गंधीयुक्त पाण्यामुळे त्रस्त झालेल्या वृद्धाला त्याच अवस्थेत घरी जावे लागले। या घटनेनंतर मात्र पालिकेने तातडीने हालचाल करत गटारीच्या उघड्या भागावर फरशी टाकली। नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी अपघात होण्याची वाट न पाहता नगरपालिका प्रशासनाने यापूर्वीच उपाययोजना करणं गरजेचं होतं, अशी प्रतिक्रिया नागरिकातून व्यक्त केली जात आहे। एखादी दुर्घटना घडल्यानंतरच प्रशासन जागे होणार का, असा सवालही नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे। अशाच अपडेट्ससाठी निपाणी न्यूजला सबस्क्राईब करा आणि रहा अपडेट।